हाय, माझ्या या सुंदर ब्राईडला 2 दिवसाआधीच एक थोडीशी स्किन ॲलर्जी झाली होती आणि त्यामुळे बघता की चेहऱ्यावरती केवढे पिगमेंटेशन आलेत. चला ह्याच्यावरती मेकओव्हर करून दाखवते. सगळ्यात पहिले सुंदर असं मॉइश्चरायझिंग करून घेतलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघताय की आपण जे डाग आहेत चेहऱ्यावरती, जे पिगमेंट आहे त्याच्यात एक डार्क ब्राऊन कलर आपण यूज केला आहे. आणि हो, पूर्ण चेहऱ्याला मी ऑलरेडी पीच शेडने करेक्ट करून घेतलं होतं. त्यानंतर आपण फाउंडेशन यूज करतो आहे. फाउंडेशन मी ते यूज करते जे तिच्या गळ्याला मॅचिंग असेल, म्हणजे कधीही आपलं फाउंडेशन ग्रे पडणार नाही. ही टिप नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इथे एक फेअर कन्सिलर यूज करतो आहे फक्त फेस हायलाईट्स करण्यासाठी. आणि एकदा फेअर कन्सिलर आपलं यूज झालं, सो त्यानंतर आपण पावडर पॅकिंग करून घेणार आहोत. पूर्ण चेहऱ्याला आपण पावडर पॅकिंग केली आहे, तुम्हाला दिसतंच आहे. आज मी इथे लिक्विड ब्लश नाही यूज करणार आहे, कारण की मी फक्त पावडर ब्लश यूज करणार आहे. मला अजून जास्त लेअरिंग नको होती. आणि हो, थोडंसं अजून हायलाईट घेण्यासाठी आज इथे आपण एक व्हाईट कलरची पावडर यूज केली आहे, थोडंसं पिगमेंट येण्यासाठी. आणि त्यानंतर असं हळूहळू करत इथे मला लिपस्टिकचा व्हिडिओ नाही घेता आला, परंतु मी पावडर ब्लश आणि लिपस्टिक लावून घेतले, आयब्रोज करून घेतले आणि हा आहे फायनल लुक. तुम्हाला दिसतोय थोडासा तो पिगमेंट दिसतोय, तो मी ठेवला होता कारण की ती जी ब्राईड आहे ती रिअल आणि नॅचरल दिसायला हवी म्हणून. आणि जर तुम्हाला अगदीच नको असेल तर थोडंसं एक फुल कव्हरेज कन्सिलर तुम्ही तिथे यूज करू शकता. बाकी तुम्हाला आय मेकअप, लिपस्टिक आणि कंप्लीट मेकअप कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन आवडलं की नाही हे मला कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण की तुमचे कमेंट आम्हाला प्रोत्साहन देतात की आम्ही असेच छान छान नवीन व्हिडिओज बनवायला. आणि ही जी माझी ब्राईड आहे तिला पण आवडेल. थँक्यू.